शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अतिशय जास्त प्रमाणामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला आहे. पाऊस एवढा झाला आहे की बऱ्याच ठिकाणी पिकं वाहूनसुद्धा गेलीत आणि अशा परिस्थितीमध्ये आता कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. नेमकं काय होतं आहे तर पावसामुळे बुरशीचं प्रमाण वाढतं आहे. पिकांमध्ये म्हणजेच कपाशीमध्ये आपल्याला आकस्मिक मर दिसते आहे. मग ह्या पद्धतीमधून, या आजारामधून नक्की आपल्याला कसं वाचायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पालवी ॲग्रिको आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण माहिती घेणार आहोत आकस्मिक मरपासून आपल्या कापूस पिकाचा बचाव कसा करायचा आहे. तर याच्यासाठीच संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, सध्या कापूस पीक जे आहे आपलं साधारण 60 दिवसापासून अगदी 90 दिवसापर्यंत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस अतिशय जास्त प्रमाणामध्ये झाला आहे. त्यामध्ये यवतमाळ असेल, नांदेड असेल, परभणी, हिंगोली ह्या जिल्ह्यांमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. त्यामध्ये बुलढाणा देखील आहे. परंतु अशा ठिकाणच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जर कापूस पीक असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला मर हा रोग दिसत असेल, म्हणजेच याच्यामध्ये काय होतं तर शेंड्यापासून जवळजवळ अर्धा भाग जो आहे तर हा पूर्णपणे मान टाकून देतो. आता यामध्ये जशी तुम्हाला पानं पूर्णपणे फ्रेश दिसत आहेत, परंतु जर आकस्मिक मर लागली तर याच्यामध्ये जो शेंडा आहे हा पूर्णपणे असा वाकून जातो. पानामध्ये तेज अजिबात राहत नाही. पानाचे पूर्ण माना जे आहेत या टाकलेले असतात. मग या परिस्थितीमध्ये आपल्याला लवकरात लवकर नियोजन किंवा उपाययोजना करणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी नक्की काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला पहिलं काम करायचं आहे काय तर पहिलं काम करायचं आपल्याला क्षेत्रामधलं जे पाणी आहे तर हे पूर्णपणे बाहेर काढायचं आहे. कारण ज्या परिस्थितीमधून म्हणजे जशी आमची फेरी असते तर या फेरीमध्ये एक गोष्ट लक्षात आली की मराठवाडा असेल, विदर्भ असेल तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत तर हे पूर्णपणे सपाट प्लॉट आहेत. आमच्याकडे म्हणजे थोडक्यात इतर भागांमध्ये जिथं काळी माती आहे तर त्या ठिकाणी बेड केला जातो, म्हणजे थोडक्यात सरी केली जाते किंवा माती जी आहे ही खोडापर्यंत लावली जाते आणि मध्ये एक नाळ तयार केली जाते. यामुळे फायदा काय होतो तर अतिशय जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर कितीही पावसाचं पाणी झालं तर त्या नाळीमधून ते क्षेत्राच्या बाहेर निघतं. यामुळे पिकांमध्ये कोणतंही पाणी साचून राहत नाही आणि पाणी न साचल्यामुळे बुरशी किंवा पातेगळ किंवा बोंडगळ, बोंडसड यासारख्या समस्या पिकामध्ये जाणवत नाहीत. मग आता हे करण्यासाठी, हे पीक वाचवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची तर काही डोस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जे तुम्ही लगेच तत्परतेने हे करायचे आहेत. तर याच्यासाठी आपल्याला 19-19-19 महाधन कंपनीचं वापरायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक लागणार आहे. तर यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक वापरू शकता, जसे की 22 असेल, अँट्राकॉल असेल किंवा रोको असेल. तर अशा बुरशीनाशकाचा आपल्याला त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. आणि यासोबतच आपल्याला पोटॅशियम ह्युमेट किंवा ह्युमिक ज्याला आपण म्हणतो याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर आता याचा वापर किती करायचा आहे तर साधारणतः 10 लिटर जर पाणी आपल्याला लागत असेल तर 10 लिटर पाण्यासाठी 19-19 75 ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. 10 लिटर पाण्यासाठी आपल्याला ह्युमिक जे आहे साधारण 25 ते 30 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला जी बुरशीनाशक आपण वापरतो आहे तर साधारणतः 20 ग्रॅम आपल्याला एवढं वापरायचं आहे. तर हे एकंदरीत पूर्ण द्रावण तयार करायचं आहे आणि हे आपल्या प्रत्येक पिकाच्या बुडाजवळ सोडायचं आहे. बुडाजवळ म्हणजे पूर्ण खोडाजवळ सोडायचं आहे. यामुळे काय होणार आहे तर पिकामध्ये जो काही अतिरिक्त ताण पडला आहे तो 19-19 मुळे निघणार आहे. त्यासोबतच ह्युमिकमुळे पांढऱ्या मुळांची वाढ होईल. तसेच जी बुरशीनाशक आपण सोडणार आहोत तर जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या अतिस्रावामुळे जी काही कपाशीची मुळं आहेत तर ही मुळं कुजायला लागतात, सडायला लागतात आणि म्हणून ह्या पिकाला मर ही समस्या येते. आणि ह्या समस्येपासून सुटण्यासाठी हे 3 कॉम्बिनेशन आपल्याला वापरणं अतिशय गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आणखी आपण काही वापरू शकतो का तर हो, याच्यामध्ये आपण युरिया वापरू शकतो. परंतु युरिया वापरण्याचं प्रमाण प्रति 10 लिटर पंपासाठी फार तर 30 ग्रॅम एवढं असावं. याच्यापेक्षा जास्त घेण्याची गरज पडणार नाही. तर एकंदरीत हे 3 ते 4 कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता, ज्याच्यामधून वापरल्यानंतर काही काळामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये लगेच फरक पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये आणखी एक नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. या परिस्थितीमध्ये आपल्याला कापूस पीक जे आहे म्हणजे झाड जे आहे तर ही पडलेली दिसतात. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर झाड उभं केल्यानंतर आपल्याला चारही बाजूने पायाने ते दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून जे खोडाजवळचं पाणी आहे हे पाणी थोडंसं बाजूला जाणार आहे आणि थोडासा नरमपणा तिथं तयार होणार आहे. आणि ते नरमपणा तयार झाल्यामुळे आपलं कापूस पीक उभं राहणार आहे. आणि जसं जसं आपला डोस रिॲक्शन करेल तशी तशी मुळांची वाढ व्यवस्थित होईल, झाड चांगल्या प्रमाणात उभं राहील आणि जी पिकांनी पानांनी माना टाकलेले आहेत तर हे पीक पुन्हा तेजमध्ये
वाढायला सुरुवात होईल आणि यामुळे आपलं कापूस पिकामध्ये बचाव होईल। याच्यामध्ये आपल्याला काही दुष्परिणाम दिसू शकतात, जसं की ताण पडल्यामुळे पातेगळ हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी जाणवू शकणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर हे नियोजन करायचं आहे। आपण जेवढं नियोजन लवकर करू तेवढंच आपलं कापूस पीक वाचणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा उपाय लवकरात लवकर करा आणि आपला कापूस पिकाचा बचाव करा। मित्रांनो, अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी आमच्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।